पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या नामवंत शिक्षणसंस्था म्हणून नावारूपास आलेली विवेकवर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेची आज पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये सार्वत्रिक चर्चा रंगताना दिसून येते. तर चला पाहूया काय आहे विशेष. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि धाडसी नेतृत्व, त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये असणारे मैत्रीपूर्ण संबंध, तसेच या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे आनंदपूर्ण हसत खेळत शिक्षण, तसेच या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलासारखं सांभाळून या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची पायाभरणी अगदी मजबूतपणे करणारे इथले शिक्षक ही या संस्थेची ओळख आहे. या स्पर्धेच्या युगात आणि कम्प्युटरच्या जगात आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थीसुद्धा सक्षमपणे उभा राहावेत यासाठी संस्थेच्या माध्यमातून हे डिजिटल एज्युकेशनसुद्धा या संस्थेमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. निश्चितच याचा फायदा विद्यार्थ्यांसाठी दिसून येतो आहे. त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून संगीताचं सुद्धा शिक्षण इथल्या विद्यार्थ्यांना दिलं जातं हे विशेष. कारण या संगीताच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याची, त्यांच्या भविष्याची योग्य पायाभरणी केली जाते. त्याचबरोबर इथल्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं असणारं नातं, इथल्या विद्यार्थ्यांमध्ये असणारी शिस्त आणि संस्थेच्या माध्यमातून घेतली गेलेली सुरक्षेची काळजी, इथला स्टाफ आणि इथले विद्यार्थी प्रिय शिक्षक ही संस्थेची खरी खासियत आहे. म्हणूनच आज विवेकवर्धिनी ही पालकांच्या पसंतीस उतरलेली क्रमांक 1ची संस्था आहे. मी डॉक्टर मुंडे UR या विवेकवर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा 18वा प्राचार्य आहे. ज्यावेळी मी या विवेकवर्धिनीच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळली त्यावेळी सर्व बाबतीमध्ये शिस्त निर्माण करणं ही प्राथमिकता ठेवली. आज राज्य शासन ज्या ज्या प्रकारच्या सर्क्युलर किंवा GR काढतं आहे त्या सगळ्या GRची पूर्तता 1 वर्षापूर्वी मी या शाळेत केलेली आहे. मला संस्थेनं हे सगळी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. जसं डिजिटलायझेशन, गेल्या 1 वर्षात आम्ही 9 वर्ग, 14 पैकी 9 वर्गाचं डिजिटलायझेशन या इमारतीचं पूर्ण केलं. आणि ज्युनियर कॉलेज तर अत्यंत अद्ययावत, म्हणजे पाहणाराला वाटलं पाहिजे की हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे का ज्युनियर कॉलेज आहे, असा संभ्रम निर्माण करण्यासारखं ज्युनियर कॉलेज संस्थेनं आम्हाला दिलं. तेही पूर्ण डिजिटल करून टाकलं. त्याचबरोबर या इमारतीमध्ये किंवा सर्व इमारतीमध्ये एकूण जवळपास इथं 70 ऑडिओ व्हिडिओ सुविधा असलेले CCTV कॅमेरे आम्ही बसवले की जेणेकरून विद्यार्थी असो किंवा कुठलाही कर्मचारी असो काही चूक करत असेल तर त्याचा आवाजसुद्धा त्यामध्ये रेकॉर्ड होणं अपेक्षित आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांच्या सिक्युरिटीच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचं पाऊल 1 वर्षापूर्वी उचललेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या टॉयलेटची व्यवस्था चांगली असली पाहिजे, त्याची स्वच्छता दररोज चांगल्या पद्धतीनं ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांना ब्रेक ज्यावेळी असतो त्या ब्रेकमध्ये विद्यार्थी गोंधळ करू नयेत म्हणून स्टाफरूम आपण प्रत्येक मजल्यावर शिक्षकांची बैठक व्यवस्था वेगळी करून शिस्त निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही केले. संस्थेनं भौतिक सुविधा जशा चांगल्या दिल्या मला, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्यांनी माझ्यावर जबाबदाऱ्या दिल्या आणि माझ्याकडून चांगलं काम करून घेतलं. आणि केवळ त्यांचा विश्वास आणि माझं काम म्हणून ही विवेकवर्धिनी आज संख्यात्मक जवळपास 2800 विद्यार्थी या विवेकवर्धिनीमध्ये शिकतायत. 39 तुकड्या माझ्याकडे आहेत आणि पंढरपूर तालुक्यामध्ये सर्वोच्च संख्या असलेली ही आमची शाळा. आम्ही 1 वर्षात फार मोठे क्रांतिकारक बदल संस्थेनं माझ्याकडून करून घेतले आणि म्हणून आज दिमागदार, डौलदार रीतीनं आमची इमारत, सर्व इमारती आमच्या अगदी सर्वांना म्हणजे वाटतं की काय आयडियल बनवलं आहे. हे सर्व आमच्याकडं जे व्हिजिट करणारे वेगवेगळे राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा अन्य कुठल्याही घटकातले गृहस्थ आपल्याकडं व्हिजिट करायला ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांना वाटतं की ही अतिशय आयडियल इमारत निर्माण केलेली आहे. विशेषतः ज्युनियर कॉलेज. शाळा चांगली करायची म्हणजे फक्त भौतिक सुविधा चांगल्या करणं एवढा एकच भाग नाही. मी प्रत्येक वर्गात फिरून प्रत्येक विषयाच्या शिक्षकाची नेमकी काय स्थिती आहे, त्यांनी व्यवस्थित शिकवतात का, वर्गात मोबाईल वापरतात का, व्यवस्थित त्यांचे गृहपाठ, वर्गपाठ जे काही लिखाण असेल ते व्यवस्थित करून घेतात का, या सगळ्या गोष्टींची शहानिशा दर काही दिवसांनी स्वतः
वर्गात प्रत्येक फिरून केलेली आहे आणि ज्या काही त्यामध्ये त्रुटी आढळल्या असतील, ज्याच्या त्या त्रुटी असतील, त्याला त्याची जाणीव करून दिली. प्रिमायसेसमध्ये आल्यापासून हा प्रिमायसेस सोडेपर्यंत सर्वांना एकच सुरुवातीला नम्रपणे सूचना दिली की हे मंदिर आहे, विद्येचं मंदिर आहे, याचं पावित्र्य सर्व बाजूंनी राखणं तुमचं कर्तव्य आहेच आणि ज्यांनी कोणी हे कर्तव्यामध्ये कसूर केला त्याला सोडलं नाही. ही फार महत्त्वाची बाब आहे, कारण आजच्या काळात जर पाहिलं तर अनुदानित शाळांची अवस्था आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि तशा परिस्थितीतही कणखरपणे सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवणं आणि खंबीरपणे सर्व गोष्टींची अंमलबजावणी करणं हे आमच्यासमोर फार मोठं आव्हान होतं. परंतु संस्थेनं मला दिलेला म्हणजे विश्वास आणि त्यांनी मला दिलेली जबाबदारी, यामुळं हे मी पूर्ण करू शकलो. आता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणं हे पण फार महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आपण 5वी स्कॉलरशिपची वेगळी तुकडी करून त्याला विशेष स्टाफ आपण दिला. बाहेरचे गेस्ट लेक्चर्स अरेंज केले. NMMS परीक्षेसाठी विशेष व्यवस्था केली. 8वीच्या स्कॉलरशिपसाठी वेगळी व्यवस्था केली. या स्कॉलरशिपच्या वेगवेगळ्या तुकड्या करून त्याच्यासाठी आपले शिक्षक, त्याच्याशिवाय बाहेरचे तज्ज्ञ शिक्षक यांचं मार्गदर्शन, वेगवेगळ्या चांगल्या इन्स्टिट्यूटचे क्वेश्चन पेपर्स यांचा सर्वांचा आपण इथं विचार करून त्याची अंमलबजावणी केली आणि मला खात्री आहे की आम्ही एवढी मेहनत घेत असलो तर आमच्यावर परमेश्वर नेहमी निश्चित कृपा केलेली आहे आणि आता करत राहणार. गुणवत्ता रूपानं आमच्यावर कृपा ते करत राहणार याची मला खात्री आहे. एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही तर संस्थेचा अतिशय महत्त्वाचा एक प्रकल्प, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण म्हणू, ॲम्बिजियस प्रोजेक्ट म्हणू, की शाळेमध्ये विद्यार्थी शिकतात, नंतर विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या स्पर्धा परीक्षेला सामोरे जातात. ज्यावेळी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला सामोरे जातात त्यावेळी विद्यार्थ्यांना फार मेहनत करावी लागते. परंतु हा विचार आमच्या संस्थेनं केला आणि मला सांगितलं की तुम्ही विद्यार्थ्यांना विवेकवर्धिनीचा विद्यार्थी ज्यावेळी कुठली स्पर्धा परीक्षा, मग ती MPSC असो, UPSC असो किंवा अन्य कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, त्यात मागं राहू नये याच्यासाठी काहीतरी विशेष करा. आणि त्याच्यासाठी मी 5वी ते 12वीच्या सर्व तुकड्यांना, 39 तुकड्यांना चॅप्टर वाईज मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे बहुपर्यायी जे प्रश्न त्यांना स्पर्धा परीक्षेत विचारले जातात तशाच प्रश्नांची तयारी आजपासून मी सुरू केला आणि त्याचं फलित म्हणजे आज विद्यार्थ्यांना सहजासहजी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कळायला लागले. स्पर्धा परीक्षेमध्ये नेमकं काय विचारलं जातं त्याचे मार्गदर्शकसुद्धा आम्ही बोलवतो. याच्याशिवाय आजच्या काळात कसं आहे, प्रत्येक पालक म्हणतो की माझा विद्यार्थी उद्या डॉक्टर झाला पाहिजे, माझा पाल्य उद्या इंजिनियर झाला पाहिजे, असं सगळेजण म्हणत असतो. परंतु ग्राउंड रियालिटी काय आहे आणि आपल्या पाल्याची मानसिकता नेमकी काय आहे, आपल्या पाल्याची नेमकी तयारी कोणती आहे, किती तयारी आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही काही कॉन्सलर बोलवतो, पालकांचं काउन्सेलिंग करतो, विद्यार्थ्यांचं काउन्सेलिंग करतो की ज्याच्यामुळं आपण सगळे वस्तुस्थितीला आधार घेऊन भविष्यातल्या अपेक्षा ठेवू. कोणीही कोणावर अपेक्षा लादायचं काही कारण नाही आणि अपेक्षा लादल्यानं, पाल्यावर अपेक्षा लादल्यानं फारसं काही हाताला लागत नाही याची जाणीव आम्हाला असल्यामुळं संस्थेनं मला हे सांगितलं की तुम्ही यावरही काम करा. आणि मी गेल्या वर्षीपासून सर्व पालकांच्या मीटिंग आयोजित करतो, त्यांना वेगवेगळे मार्गदर्शक काउन्सेलर बोलवतो आणि सर्वांचं काउन्सेलिंग करून आदर्श नागरिक बनवणं आणि त्या भागातला आदर्श असा कर्मचारी असो किंवा अधिकारी असो असा बनवणं, अशा अनेक महत्त्वाचे ॲम्बिजियस प्रोजेक्ट आम्ही हाती घेतले. याशिवाय इथं तुम्ही पाहिलं तर या इमारतीमध्ये इथं माझ्या समोर जो TV आहे त्याच्यावर दोन्ही बिल्डिंग शिवाय ग्राउंड सगळीकडचं CCTVद्वारे ऑडिओ व्हिडिओ माझं नियंत्रण आहे आणि मी दिवसभर इथं बसून सकाळी आलो की संध्याकाळीच मी घरी जातो. मी माझा डबासुद्धा इथंच मागवतो, कारण आज या विवेकवर्धिनीला याचीच गरज आहे आणि ही गरज माझ्यावर जबाबदारी दिल्यामुळं मी पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. प्रामाणिकपणे मला रिटायर झाल्यानंतर असं फील व्हायला पाहिजे की विवेकवर्धिनीमध्ये मी एवढे वर्ष या प्राचार्यपदावर काम केलं, परंतु जे काम केलं ते भविष्यातल्या पिढ्यांना मार्गदर्शक आदर्श वाटावं असं असलं पाहिजे, याचं समाधान मला राहील, असंच मी काम करतो. आता 10वी मधील विद्यार्थिनी टेक्निकलला आहे आणि आमच्या शाळेतले प्रत्येक शिक्षक खूप छान शिकवतात.
छान पद्धतीने समजून सांगतात. MCQ टेस्ट असेल व शाळेचे डिजिटलायझेशन असेल, आमच्या शाळेमध्ये प्रत्येक धड्यावरती MCQ घेतले जाते, म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन. MCQ टेस्टमुळे आम्हाला पुढे भविष्यामध्ये 12वी नीट, JEE ॲडव्हान्स, JEE, MSCIची, CET यासारख्या अनेक परीक्षांमध्ये आम्हाला मदत होईल. या शाळेमध्ये डिजिटल बोर्ड्स लावण्यात आले, ज्यामुळे आम्हाला विविध कॉन्सेप्टचं या खूप क्लिअरली समजतात व ज्यामुळे आम्ही खूप डीपली तो सब्जेक्ट व तो कॉन्सेप्ट समजू शकतो, ज्यामुळे आमच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट होतं. विद्यार्थ्यांच्या सूक्ष्म अध्ययनाला या ठिकाणी चालना देण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि त्यामुळं आमचे विद्यार्थी आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढंच नाही तर अगदी देशामध्ये सुद्धा प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये चमकत आहे. आम्ही शाळेमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक मजल्यावरती सर्व वर्ग शिक्षक या ठिकाणी मधल्या सुट्टीत थांबतात. सकाळी 7:30 पासून शाळा सुरू होते की 12 वाजता सकाळ सत्र संपतं आणि 12ला जेव्हा दुपार सत्र सुरू होतं ते 5:30 पर्यंत 6 पर्यंत सर्व शिक्षक या ठिकाणी थांबतात. कोणताही विद्यार्थी बाहेर जाणार नाही किंवा इथून शाळा सुटल्यानंतर प्रत्येक विद्यार्थिनी घरी पोहोचेपर्यंत या ठिकाणी शिक्षक थांबलेले असतात. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कलागुणांना वाव देण्यासाठी सुद्धा आमच्या प्रशालेमध्ये भव्यदिव्य असे कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा, विविध स्पर्धा, चित्रकला असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जनरल नॉलेजच्या असतील, अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात येतात. त्यामध्ये विद्यार्थी बहुतांश विद्यार्थी चमकतात. हा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. आमची शाळा विवेकवर्धिनी, विवेकाचं वर्धन करणारी, ज्ञानामध्ये भर टाकणारी अशी आहे. नावाप्रमाणे अशी शाळा आज चमकते आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण आमच्या प्रशालेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केले जातात. अभ्यासाच्या संदर्भात, परीक्षेच्या संदर्भात, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना बोलता यावं, लिहिता यावं, वक्तृत्व स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या स्कॉलरशिपच्या स्पर्धा परीक्षा असतील, NMHच्या परीक्षा असतील 8वीच्या, ह्या परीक्षेमध्ये देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन ह्या विद्यालयामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी स्कॉलरशिप कसे मिळवतील याचं सतत त्या विद्यार्थ्यांची त्या दृष्टीने तयारी करून घेतली जाते. गेल्या वर्षापासून आमच्या प्रशालेचे उपक्रमशील शिस्तप्रिय प्राचार्य माननीय मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाखेमध्ये आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम राबवत आहोत.